प्रेम संबंधातून वाद वाढल्याने दुहेरी हत्या. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. मालेगाव शहरातील दुहेरी खून प्रकरणाचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून या प्रकरणातील आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत निखिल भोला सहानी वय 18 वर्ष व अनिश उर्फ गोलू भोला सहानी वय 22 वर्ष यांची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान हा खून प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी मृतांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर अचानक हल्ला करत ही घटना घडवून आणली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेल्याची माहिती मिळताच विशेष पथक रवाना करण्यात आले. 2 दिवसाच्या पाठलागानंतर सिद्धार्थनगर जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात रजा कैसर अब्बास वय 19 वर्ष आणि औन मन्नू अब्बास उर्फ ऑन भाई वय 20 वर्ष या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रेम संबंधातील वादातूनच हा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल व दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक दीपक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्ता गांभीरे तसेच पोलीस अंमलदार श्याम पवार, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कोळी, संदीप राठोड आणि तांत्रिक पथकातील हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम व नितीन गांगुर्डे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे मालेगावातील दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.